हाय मंडळी, नमस्ते. आता इकडे बनवते मी भरलेली मिरची. बघा, आता ह्या सर्व मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता मध्ये चीर अशी पाडून घेऊया, कारण मसाला भरण्यासाठी. आता प्रथम मी मीठ ॲड करते, त्यामध्ये मीठ अशी लावून घेते. आता बघा, इकडे शेंगदाणे भाजते मंद आचेवर, आणि तीळ आणि थोडंसं सुकं खोबरं हे सगळे भाजून घेऊया आपण आणि मिक्सरला वाटून घेऊया. प्रथम तीळ मिक्सरला थोडे फिरवून घेते, त्याच्यानंतर शेंगदाणे आणि सुकं खोबरं भाजलेलं. आता त्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ ॲड करूया. धने पावडर, जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला, चाट मसाला आणि आमचूर पावडर हे सगळे मिक्स करून घेऊया. आता लाल तिखट थोडं. आता तेल ॲड करते. बघा, पाणी न करता तेलामध्येच आपण छान असे मसाला मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये हळद. बघा, मस्त होते ही भरलेली मिरची, नक्की ट्राय करून बघा. आता बघा, प्रथम मी हा सगळा मसाला केलेला मिरचीमध्ये भरून घेते. बघा, सगळ्या मिरच्या पूर्ण अशा मसाल्याने भरून घेतलेल्या होत्या. आता पॅन केला, पॅनमध्ये तेल छान गरम झालं की त्यामध्ये हा मिरच्या आपण ॲड करूया. आणि तेलही जरा कमीच ॲड केलेलं आहे. बघा, कमी तेलामध्ये फ्राय करते. बघा, मस्त अशी झालेली आहे. थोडी क्रिस्पी अशी केलेली आहे, करपलेली नाही, क्रिस्पी केली. बघा, मस्त अशी भरलेली मिरची तयार.